सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माझे निष्ठावंत शिवसैनिक, सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख आणि खास करून माझे शाखा प्रमुख आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे सर्व पत्रकार बंधूंनो, खरं तर मी वाड्याला आल्यानंतर थोडा आनंद या गोष्टीचा काही वाटतोय की माझ्या जिल्हा प्रमुखाच्या क्षेत्रामध्ये वाडा असेल, तालुका असेल किंवा शहापूर असेल, परंतु वाड्यामध्ये आल्यानंतर असं वाटतंय की कितीही वर्गण्या कोणी गेल्या तरी माझ्या वाडा तालुक्यातला शिवसैनिक हलवू शकत नाही. ही ताकद फक्त तुम्हाला मी जाणून बुजून प्रत्येक उपतालुका प्रमुखांना बोलायला सांगितलं की आपल्या जिल्हा परिषद गटाची थोडक्यात मला माहिती आहे. अनेक जणांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती होती, ती माहिती आपल्या जिल्हा परिषद गटाची, पंचायत समिती गटाची घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरुणजी पाटील साहेबांनी तर अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आम्ही ज्या ज्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलेलो आहे, कशा कशा पद्धतीने आम्ही या निवडणुका जिंकलेल्या आहे. आणि अनेक जणांनी असंही सांगितलं की आताची जी निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केलेली आहे की जर आपल्याला निघून गेले असतील त्यांना कदापि पुन्हा इथे घ्यायचा नाही आणि कुठल्याही प्रकारची उमेदवारी द्यायची. मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं. आणि असंही जर सांगितलं की माझी चुकी झाली, मला उमेदवारी नको, मला म्हणजे पक्षात तरी घ्या, तरी सुद्धा आम्ही उद्धव सांगितलं. आणि याच्या पलीकडे सांगतोय की आजची जी ही जी मिटिंग असेल ही गद्दारांसाठी शेवटची मिटिंग असेल. याच्यामध्ये जर बसले असते त्यांना असं वाटत असेल तर मला उमेदवारी मिळाली नाही तर मला दुसऱ्या पक्षात जायचं आहे, तो उमेदवारी वाया पाहू नका, आताच गेले तरी चालेल. कारण ही शिवसेना आता निष्ठावंतांची शिवसेना राहिली. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना उभी केली त्या टायमाला आपल्याकडे पैसे होते म्हणून बाळासाहेबांनी शिवसेना उभी नाही केली. बाळासाहेबांनी ज्या वेळेला शिवसेना उभी केली त्यावेळेला माझ्या या महाराष्ट्रातला शेतकरी असेल, माझ्या महाराष्ट्रातला तरुण पिढी असेल, माझ्या महाराष्ट्रातला कामगार वर्ग असेल, यांच्यावर अन्याय जो होतोय त्या अन्यायाला वाचा होण्यासाठी शिवसेना उभी केली. आज जर आपण बघितले असाल तर अनेक जणांनी सांगितलं आम्ही जेव्हापासून या वाड्यामध्ये शिवसेना स्थापन केली तेव्हापासून आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि काम करतोय. मला अशी शिवसैनिक पाहिजे, मला उमेदवारी मिळणार आहे, मला उमेदवारी मिळणार आहे म्हणून जर कोणी या शिवसेनेमध्ये जर आता राहायचा प्रयत्न करत असेल तर रान मोकळा आहे. 40 गेले आणखी गेले तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. काही कार्यकर्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की तिकीट देताना काही लोक पैशाचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील, काही लोक वल्गना करण्याचा प्रयत्न करतोय. हा जिल्हा प्रमुख खूप वेगळ्या धर्तीचा आहे. जर एखादा कार्यकर्ता जर पैशाचा आमिष दाखवून जर तिकीट मागण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर माझ्याकडे यायचा प्रयत्न करेल तर 100% सांगतो तिकीट तर बाजूलाच राहिला, सरळ सरळ पक्षातून हाकालपट्टी करून देईल. माझ्याकडे निष्ठावंत कार्यकर्ता पाहिजे. आज निवडणुका येणार, आपण महाविकास आघाडीबरोबर आहोत, आपण महाविकास आघाडीबरोबर असताना आपल्याबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, मनसे पक्ष असेल, परंतु मी पहिल्यांदा माझ्या उपतालुका प्रमुखांना सांगतोय आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आतापासून आपण चाचपणी केली पाहिजे. आपले इच्छुक उमेदवार कोण आहे, पंचायत समिती गटामध्ये इच्छुक उमेदवार कोण आहे, फक्त पैसे असले म्हणून इच्छुक उमेदवार होऊ नका. त्याने काय तयारी केलेली आहे, त्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये त्याने किती बूथ प्रमुखांची नेमणूक केलेली आहे, त्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये किती बूथ त्यांनी नेमणूक केलेली आहे आणि त्याचा संबंध किती शाखा प्रमुखांची आहे, माझ्या किती निष्ठावंत शिवसैनिकांची आहे ही पूर्ण चाचणी केली पाहिजे. ती उपतालुका प्रमुखाचं काम आहे. आपण ज्या जिल्हा परिषद गटामध्ये उपतालुका प्रमुख देतोय त्या जिल्हा परिषद गटाचा तो तालुका प्रमुखच असतोय हे तुम्ही गृहीत धरले पाहिजे. कारण आम्ही जो तालुका प्रमुख देतोय तो तालुक्यापुरता असतोय, परंतु जिल्हा परिषद गटाची आणि पंचायत समिती गटाची पूर्ण माहिती त्या उपतालुका प्रमुखांना, विभाग प्रमुखांना, माझ्या निष्ठावंत शाखा प्रमुखांना असते. म्हणून मी आज या मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक शाखा प्रमुखांना सांगेन की आतापासून आपण कामाला लागलो पाहिजे. आपल्या गावामध्ये किती पोलिंग बूथ आहेत, त्या पोलिंग बूथवर आपण नेमणूक केलेली आहे का, त्या पोलिंग बूथवर आपण वेळेचा फॉर्म भरलेला आहे का. जर एका वेळी जर नेमणूक केलेली नसेल, वेळेचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर आपण उपतालुका प्रमुखांशी संपर्क साधून उपतालुका प्रमुख आणि तालुका प्रमुखांशी संपर्क साधून या रिक्त पद्धती आहेत ही लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करा.
मित्रांनो, आपण आतापासूनच बोलतोय की आपल्यासमोर दोन मराठी संघ हे असतील, पक्ष असतील, मग तो बीजेपी असेल किंवा गद्दार मिंदे पक्ष असेल. मलाही माहिती, तुम्हालाही माहिती, त्यांच्याकडे अमाप पैसे आहेत. कसले पैसे आहेत त्यांच्याकडे सांगा ना. कष्टाचे कमवलेले आहेत का? हे निव्वळ आपण आपल्या बाळासाहेबांनी असे टपरीवाल्यांना, रिक्षावाल्यांना आमदार बनवून मंत्री बनवला, माझा काला पैसा आहे आणि हेच वापरण्यासाठी हे लोक आज आपल्या पक्षाची गद्दारी करत आहेत. तुम्ही जर बघितलं असेल, त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. 2.5 वर्षाच्या कालावधीत जर तुम्ही बघितलं असेल, अनेक चक्रीवादळ आली, अनेक पावसाने आपल्या शेतकऱ्यांना नुकसान करण्याचा प्रयत्न केला, नवे तर करोनासारखा महाभयानक आजार आला, परंतु आपले पक्षप्रमुख डगमगले नाही. आता तुम्ही बघितलं असेल, पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना ज्यावेळेला करोनासारखा महाभयंकर आजार त्यावेळेला आला होता, अख्ख्या महाराष्ट्राचेच नाही, पूर्ण केंद्राचे म्हणजे पूर्ण देशाचं लक्ष आपल्या मुंबईसारख्या धारावी नगरीकडे होता. उद्धव साहेबांनी चांगलं नियोजन केला. धारावी सारखी नगरी करोनामुक्त करण्याचा प्रयत्न केला, नंतर मग पूर्ण महाराष्ट्र करोनामुक्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच WHO जी ऑल इंडियाची जी आरोग्य सेवा असते, ती संघटना असते, त्या संघटनेने एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून अख्ख्या भारत देशामध्ये उद्धव साहेबांना सन्मान फुकट मिळते का सन्मान? आज आपल्या दादांनी सांगितलं की मलाही आज सन्मान मिळणार होता, मलाही सन्मानासाठी बोलवला होता, परंतु माझा शेतकरी आज अडचणीत आहे, माझा शेतकऱ्याला हवालदिल झालेला आहे, त्याला कुठे आपल्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, माझा सरकार तर त्यांना मदत करू शकत नाही, आम्ही सत्कार किंवा सन्मान घेऊन करू काय? खरोखर दादा मला अभिमान वाटतोय की माझ्या पक्षामध्ये असे कार्यकर्ते आज आहेत. आज मुख्यमंत्र्यांमध्ये काम करत असताना अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना एक हाती ज्या टायमाला कर्जमाफी केली, असं एकमेव मुख्यमंत्री उद्धव साहेब. म्हणूनच या लोकांना पटलं आहे. हा जो केंद्रामध्ये रंगा जिल्हा जो बसलेला आहे ना, त्यांच्या लक्षात आला, जो महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतोय हा उद्या सकाळ या केंद्रावर नेतृत्व करेल, या भारत देशावर नेतृत्व करेल, म्हणून यांच्या आत्ताच पंख टाकले पाहिजे. आणि त्यांनी या गद्दारांना मिंदेना बरोबर घेऊन उद्धव साहेबांच्या पाठीत खंबीर घुसवण्याचं काम केलं. आज तुम्ही बघा, केंद्रामधून कुठलाही मंत्री येऊ दे, अमित शहा येऊ दे, नरेंद्र मोदी येऊ दे, ज्या वेळेला त्यांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या सभा होतात, त्या सभेमध्ये जर 1 तास ते भाषण केलं, त्याच्यामधून 45 ते 50 मिनिटं फक्त उद्धव साहेबांवर, आदित्य साहेबांवर, मातोश्रीवर, शिवसेनेवर बोलणार. कारण बाकी त्यांना मुद्दाच नाही. शेतकऱ्यांच्या विषयी कधी बोलतात का? विद्यार्थ्यांच्या विषयी कधी बोलतात का? शिक्षणाच्या विषयी कधी बोलतात का? आरोग्याच्या विषयी कधी बोलतात का? या विषयी बोलायला टायमिंग नाही. नोकऱ्यांच्या विषयी कधी बोलतात का? बेरोजगारीच्या विषयी कधी बोलतात का? आमच्या महिला सुरक्षित राहतील याविषयी कधी बोलतात का? त्या विषयावर त्यांना बोलण्याचा वेळच नाही. त्यांना फक्त उद्धव साहेबांवर टीका करायची, आदित्य साहेबांवर टीका करायची, आपल्या पक्षावर टीका करायची आणि TRP वाढवायचं काम करायचं. आज उद्धव साहेब खंबीर आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे आरोग्याच्या दृष्टिकोनाने ते थोडेसे थकले असते, तरी सुद्धा आज उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने लांबणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, तुमच्या आमच्या निष्ठावंतांच्या मुलं उद्धव साहेब आज खंबीरपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. आज तुम्ही शेतकऱ्यांची जर मुलाखत घ्यायला गेले तर आजही मला शेतकरी सांगतोय की आम्हाला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव साहेब बघायचे आहेत. म्हणून आज माझा शेतकरी ज्या पद्धतीने या सरकारकडे मागणी करावं, मागणी करत नाही, तर त्यांना माहिती आहे फसवा सरकार. आपण ज्या पद्धतीने आज ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आलेल्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, किंवा तुमच्या नगरपंचायतच्या निवडणूक आलेल्या आहेत, या निवडणुकीमध्ये आपला निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल ही मी तुम्हाला या व्यासपीठावर खंबीरपणे सांगतो. मित्रांनो, मित्र पक्षाने आपल्याबरोबर जरूर आहोत, आपण आघाडीमध्ये आहोत, परंतु जर माझा मित्र पक्ष जर आमच्या बलाढ्य अशा मतदारसंघामध्ये जर घाण घालण्याचा प्रयत्न करत असेल किंवा हट्टे करण्याचा प्रयत्न करत असेल, तर मग आम्हाला एकटा जर करायला लागलं तरी आम्ही मागे पुढे हटणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करू. माझा कार्यकर्ता नाराज नाही झाला, माझा शिवसैनिक नाराज नाही झाला. मला माझ्या शिवसैनिकांना टिकवलं पाहिजे, म्हणून आपण जिल्हा परिषदेची आतापासूनच तयारीला लागा, पंचायत समितीच्या आतापासूनच तयारीला लागा, चाचपणी करा. तालुका प्रमुखांना तुम्ही विनंती करेल, तुमच्या माध्यमातून आपली जी वरिष्ठ मंडळी या जिल्ह्या तालुक्यामध्ये आहेत त्यांना बरोबर घेऊन, युवा सेना पदाधिकारी असतील, महिला आघाडी असतील, यांना बरोबर घेऊन आता तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये गणामध्ये जाऊन कॉर्पोरेट मीटिंग घ्या, आढावा घ्या.
जिथं जिथं आपली ताकद असेल तिथे कुठलीही शीट सोडण्याचा प्रयत्न करू नका. हा जिल्हा प्रमुख तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा. एक वेळ जर आपल्याला एकटा करून जायची भूमिका घ्यायची लागली तरी घेऊ, परंतु माझ्या शिवसेनेवर अन्याय होऊ देणार नाही हा जिल्हा प्रमुख तुम्हाला शब्द देतो. मित्रांनो, दादाने सांगितलं की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने आज जो अवकाळी पाऊस पडतोय, खरं तर पावसाचे दिवस नसताना सुद्धा पाऊस पडतोय, जो आपण पावसाळ्यामध्ये जो धान्य पिकवलेलं आहे तो पिकवलेलं धान्य आता आपल्या कोठडीत नेण्याचा वेळ आलेला आहे. परंतु हा अवकाळी पाऊस जो पडतोय त्याच्यामुळे माझा शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू आलेले आहे. कारण पीक काढले झालेला पीक तयार झालेला पीक फक्त घरी आणायचं आहे, परंतु या पावसामुळे त्याचं नुकसान खूप मोठं झालेलं आहे. या सरकारने अनेक प्रकारची फसवणूक केलेलीच आहे. आज शेतकऱ्यांची फसवणूक करण्याला मागे लागणार आहे. दादाने सांगितलं की पंचनामे झाले पण नाही तरी सुद्धा रिपोर्ट देऊन मोकळे झाले ना. शेतकऱ्यांच्या अकाउंटला तुम्ही 1,000 2,000 रुपये तुम्ही विटंबना करता, ज्या शेतकऱ्यांची तुम्ही टिंगल लावली, हा शेतकरी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कारण या शेतकऱ्याने नेहमी या महाराष्ट्राला या भारत देशाला तारण्याचं काम केलेलं आहे. आणि या जर शेतकऱ्याच्या डोळ्यात तुम्ही आसवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कधीच माझा शेतकरी माफ करणार नाही. ही वेळ आता आलेली आहे. तुम्हाला सर्व शिवसैनिकांना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या ज्या माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्या पद्धतीने उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी सांगितलेलं आहे किमान एकरी 50,000 तरी त्यांना मदत मिळाली पाहिजे. ती मदत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शासनाला आपण गप्प बसू देणार नाही. दादा, तुमच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी आम्ही तुमच्या बरोबर असू. कारण तुमचा दांडा अनुभव या शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, आदिवासींच्या संदर्भात असेल, खूप अनुभव. मी 2 वेळा तुमच्या बरोबर राहिलेलो, मी 2 वेळा तुमचा अनुभव बघितलेला आहे. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली, भले तुम्ही आमचे उपजिल्हा प्रमुख असला तरी आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली कोण काय हे महत्वाचं नाही, त्याच्याकडे अभ्यास किती आहे, त्याच्याकडे कौशल्य किती आहे हे खूप महत्वाचं आहे. दादा, आम्ही सर्व टीम तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही या पद्धतीने तहसीलदार असेल, प्रांत असेल, आपण याला घेराव देऊ. जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई पूर्ण मिळत नाही तोपर्यंत त्याला बसून द्यायचं, कामच करून द्यायचं नाही. माझ्या शेतकऱ्यांना पहिला नुकसान भरपाई मिळणार. मित्रांनो, शिवसेना पक्ष नेहमी चांगल्या कामासाठी पुढे असतो. मग तो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय असेल, शेतकऱ्यांवर झालेला अन्यायाचा विषय असेल, शेतकऱ्यांची झालेले नुकसान भरपाईचा विषय असेल, नेहमी शिवसेना पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जर वयावाटपचा कार्यक्रम असेल, गणवेश वाटपचा कार्यक्रम असेल, तेव्हाही आपला शिवसैनिक सर्वात अगोदर पुढे उभा असतो. आज आपल्याला वेळ आलेली आहे. या बीजेपी सरकारने काय काय फसवणूक केलेली आहे ना हे आपल्याला सांगण्याची आज गरज पडलेली आहे. कारण आपण 2014 साली फक्त जाहीर करून एक सरकार स्थापन केलं. खूप मोठी आश्वासन दिली होती, खूप मोठे मोठे हॉस्पिटल बांधू, मोठे मोठे कॉलेज बांधू, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. परंतु त्यांच्या वचननाम्यामध्ये असलेली एकही काम ते पूर्ण केलेलं नाही. ज्यावेळेला लाडकी बहीण योजनेचा मुद्दा आला त्यावेळेला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना फसवण्याचं काम केलं. प्रत्येक महिन्याला कुठले पेपर तपासले काय नाही केले, निवडणुका चालू आहे, फॉर्म भर, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलेच्या अकाउंटला 1,500 रुपये टाक. आजची काय परिस्थिती आहे? आजची काय परिस्थिती आहे? एका घरात 2 महिलांना देता येणार नाही. ज्या महिलेच्या घरी गॅस असेल तिला देता येणार नाही. ज्या महिलेचा नवरा चांगल्या ठिकाणी नोकरीला असेल तिला देता येणार. मग ज्यावेळेला निवडणूक तेव्हा सुचलं नाही तुम्हाला ही फक्त महिलांची फसवणूक केलेली आहे. आज ही माझी महिला सांगते मला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको आहे. जर खरंच तुम्हाला आम्हाला काही द्यायचं असेल ना तर आमच्या मुलाबाळांना चांगला शिक्षण द्या. जर खरंच आम्हाला काही द्यायचं असेल ना तर आमची महिलांची किंवा आमच्या मुली कॉलेजमध्ये जातात त्यांची सुरक्षिततेची जिम्मेदारी तुम्ही घ्या. आणखी काय पाहिजे माझ्या महिलांना? आज महिलांची या सरकारने फसवणूक केलेली आहे. आपण लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही किती योजना केल्या, किती पैशाचा आम्ही प्रयत्न केला तरी इतिहास गवाय 100 करोड असताना सुद्धा 5 पांडवे कार्यक्रम करून दाखवला ना. आपल्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मावळे होते व मुंडभर मावळे असताना सुद्धा अनेक किल्ले निघले ना. काय घाबरायची गरज नाही. सर्व शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. उमेदवारांना अजिबात घाबरायची गरज नाही. येणारी पंचायत समिती असेल, येणारी जिल्हा परिषद असेल, किंबहुना येणारी तुमची नगरपंचायत असेल, याच्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय आपण शांत बसू. Subscribe for more content.